आपल्या सर्वांचे सुप्रियाच्या चॅनेलवर स्वागत आहे। आपली कथा आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग चालू करूया आजची कथा। आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गोडाऊन वरची कडक भाडेकरूला ठोकले। मित्रांनो, माझे नाव राजू आहे। 4 वर्षे आधी घडलेली ही सत्य घटना मी आज तुम्हा सर्वांना सांगत आहे। माझ्या शॉपचे एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठी मी माझ्या एका मित्राच्या बिल्डिंगमध्ये 3 रूम गोडाऊन म्हणून भाड्याने घेतल्या होत्या। खालच्या 3 रूममध्ये माझे गोडाऊन होते आणि वरच्या 3 रूममध्ये एक विवाहित जोडपे राहत होते। मी जेव्हा गोडाऊन घेतले तेव्हा 2-3 दिवसांनी तिथे गेलो। पहिल्या दिवशीच वरच्या मजल्यावर भाड्याने राहणारी ती लेडीज आणि तिचा नवरा खाली गप्पा मारायला आले। घरमालक माझा बेस्ट फ्रेंड असल्याने त्या दोघांनी मला वर बोलून चहा सुद्धा पाजला, त्यामुळे आमची ओळख वाढली। दुसऱ्या दिवशी दुपारी मी कामवाल्या मुलांसोबत गोडाऊनला गेलो असता माझा आवाज ऐकून ती लेडीज लगेच खालच्या माझ्या गोडाऊनच्या रूममध्ये आली आणि गप्पा मारायला लागली। येताना तिने लिंबू सरबत सुद्धा आणले होते। तिचे हे वागणं बघून मला थोडा संशय आला। मी तिच्याकडे नीट बघितले असता ती गावाकडची एक नवविवाहित छान दिसणारी लेडीज होती। तिची उंची बरीच कमी होती। ती एकदम स्लिम होती। किशोरी नाव होते तिचे। ती सतत काही ना काही बहाणा करून माझ्या रूममध्ये यायचा प्रयत्न करायची। माझे कामवाले मुलं सुद्धा मला म्हणाले की ही लेडीज तुमच्यावर लाईन मारते, पण मी कामामुळे तिच्याकडे दुर्लक्ष केले। एकदा दुपारी मी कामवाल्या मुलांसोबत गोडाऊनला जाऊन आवराआवर केली आणि ते गेल्यावर गोडाऊनलाच डब्बा आणून जेवण केले। जेवण करताना गोडाऊनला बरमुडा नसल्याने मी जीन्स काढून फक्त आतली पॅन्टवर जेवायला बसलो होतो। जेवण झाल्यावर मला लघवी आली म्हणून मी मागच्या बाजूच्या टॉयलेटमध्ये गेलो। मी मागच्या वाड्याचा लाईट लावला। कामवाली मुलं तिथं नसल्याने मी टॉयलेटचा दरवाजा उघडा ठेवूनच लघवी करायला लागलो। तेवढ्यात मला वरून कुणाची तरी सावली दिसली म्हणून मी मागे वळून बघितले। वरचा मजल्यातून खाली उजेड यावा म्हणून मागच्या वाड्याच्या वर एक मोठा झरोका होता। त्या झरोक्यातून वरच्या बाथरूममधून किशोरी मला लपून बघताना मला दिसली। मी लाईट लावल्यामुळे वरच्या झरोक्यातून तिला उजेड गेला असेल आणि मी बाथरूममध्ये जात आहे याचा अंदाज तिला बहुतेक आला असेल। झरोक्यामुळे मी तिला बघत आहे हे तिला कळलेच नाही। मग मी स्वतः हटकून लघवी करता करता माझा सोट्या तिला दिसेल या अगलने उभा राहिलो आणि लघवीला लागलो। किशोरी अजूनही तिथेच उभी राहून मला बघत होती, पण मला ती दिसते हे तिला कळत नव्हते। लघवी केल्यानंतर सुद्धा मी हटकून किशोरीला दिसावे म्हणून हातात माझा मोठा सोट्या घेऊन हलवत टॉयलेटमध्ये 2 मिनिट थांबलो तरी ती तिथेच उभी होती। नंतर मी लाईट बंद करून गोडाऊनमध्ये गेलो आणि अर्धा तास झोप काढली। दुकानात जाण्यासाठी फ्रेश व्हावे म्हणून मी बाथरूममध्ये जायला निघालो तेव्हा मला थोडा वेळ आधीचा किस्सा आठवला। मग मी हटकून गोडाऊनमध्येच माझी आतली पॅन्ट सुद्धा काढून टाकली आणि तसाच मोकळा वाड्यात गेलो आणि लाईट लावला आणि टॉयलेटमध्ये लघवी करायला गेलो। मी आज जाताच लगेच मला वरून किशोरीची सावली दिसली। किशोरी मला लपून लघवी करताना बघते या विचाराने माझा सोट्या सुखावला आणि अजून जास्त ताठ झाला। मी माझा ताठ झालेला सोट्या तिला पूर्ण दिसेल अशा पोझिशनमध्ये उभा राहून लघवीला लागलो। लघवी झाल्यावरही मी हटकून माझा ताठ सोट्या हवेत हलवत आणि त्याला स्पष्ट दिसेल असा 5 मिनिट टॉयलेटमध्ये उभा राहिलो। किशोरी अजूनही तिथेच उभी राहून मला भोंगळ्या अवस्थेत सोट्या हलवताना बघत होती। नंतर मी फ्रेश होऊन गोडाऊनमध्ये येऊन कपडे घालत होतो तेवढ्यात अचानक मला वरच्या मजल्यावरून किशोरी खाली येत असल्याचा अंदाज आला, कारण की तिच्या पायातील पैंजणचा आवाज वरून कळायचे किशोरी खाली येत आहे। हे कळताच मी पटकन दरवाजाची कडी उघडून ठेवली आणि माझी अर्धी घातलेली जीन्स पॅन्ट
परत काढून जमिनीवर फेकली आणि आतली पॅन्टमध्ये माझा सोट्या एकदम टाईट करून किशोरीला दिसेल अशा प्रकारे ठेवला. माझा अंदाज खरा ठरला. किशोरी खाली आली आणि तिने दरवाजाची कडी वाजवली. मी पण नाटक करत कामवाल्या मुलाला बोलल्यासारखे दाखवत म्हणालो, ढकल, दरवाजा उघडाच आहे. किशोरीने काहीच बोलता दरवाजा ढक्कला आणि ती डायरेक्ट आत आली. किशोरी आत आली आणि मला फक्त आतली पॅन्ट वर बघून ती आश्चर्यचकित नजरेने डोळे मोठे करून एकटक आतली पॅन्ट मधील माझ्याकडे बघू लागली. मी सुद्धा अंजान बंत हे चुकून घडले असे तिला दाखवायला लागलो. 2 मिनिट माझ्या सोट्याकडे मनभरून बघून झाल्यानंतर किशोरी म्हणाली, सॉरी, मी आवाज देता आत आले. तेव्हा मी सुद्धा म्हणालो, मला वाटले की कामवाला मुलगा असेल म्हणून मी दरवाजा ढकल आणि आत ये असं त्याला म्हणालो. मी हे बोलत असताना सुद्धा किशोरीची नजर आतली पॅन्ट मधील माझ्या टाईट सोट्यावरून हटत नव्हती. मग मी सुद्धा हटकून विषय वाढवून तिला या अवस्थेत माझ्या सोट्याचे दर्शन घडविण्याचे ठरवले. मी एकामागे एक असे अनेक विषय काढून 15 मिनिट तसाच किशोरी सोबत गप्पा मारत उभा होतो. तेवढ्यात मला कामवाला मुलगा माझी गाडी घेऊन आल्याचा आवाज आला. मी त्याला लगेच कॉल करून गाडी जवळ थांबायला सांगितले. किशोरी म्हणाली, तुम्हाला लिंबू शरबत आणू का? पण मला दुकानात जायची गडबड असल्याने मी नको म्हणालो. तेवढ्यात मला किशोरीने आठवण करून दिली की मी टी-शर्ट चुकून उलट्या साईडने घातले गडबडमध्ये. मी लगेच माझे टी-शर्ट काढले आणि सरळ करायला लागलो. तेवढ्यात मला आठवले की मी सध्या किशोरी संपूर्ण फक्त आतली पॅन्ट घालून माझ्या रूममध्ये उभा आहे, तरीसुद्धा ती बाहेर न जाता माझ्या अर्धनग्न शरीराकडे एकटक बघत आहे. नंतर मी तसाच किशोरी समोर जीन्स उचलली आणि घालायला लागलो, तरीसुद्धा किशोरी तिथून जाता माझ्या आतली पॅन्ट मधील सोट्याकडे बघत होती. मी पटकन माझी जीन्स आणि टी-शर्ट घातले आणि शॉपला आलो. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी गोडाऊनला एकटाच आलो आणि लघवीला गेलो तेव्हा सेम काल सारखे किशोरी तिथे येऊन मला बघायला लागली. असे अनेक दिवस चालले. सेम घटनाक्रम रोज घडत होता. दुपारी मी जायला निघालो की मला आतली पॅन्ट मध्ये बघण्यासाठी किशोरी रोज मी जाण्याच्या वेळेस लिंबू सरबत घेऊन मला यायची. एका दिवशी मला खूप कंड सुटला होता, त्यामुळे मी लघवीला गेलो आणि परत येऊन घरांमध्ये झोपलो. पण यावेळी मी आतली पॅन्ट मधून हटकून माझ्या टाईट सोट्याचा थोडासा भाग बाहेर काढला आणि दरवाजाची कडी उघडी ठेवून तस्त झोपायचे नाटक करून डोळे बंद करून पडलो. बरोबर नेहमीच्या वेळेप्रमाणे मला किशोरीच्या पावलांचा आवाज जिन्यावरून खाली येतानाचा आला. किशोरीने डायरेक्ट दरवाजा लोटला आणि ती आत आली. मी डोळे बंद करून ती काय करत आहे याचा अंदाज घेत होतो. 2 मिनिट झाले तरीसुद्धा किशोरी रूमच्या बाहेर गेली नव्हती. मी डोळा थोडासा उघडून बघितला असता ती बाजूला उभी राहून एकटक माझ्या बाहेर आलेला सोट्याकडे बघत होती. मग नंतर हळूच मी झोपेतून उठ असल्याचे नाटक केले आणि माझा हात आतली पॅन्टकडे सरकवत माझी आतली पॅन्ट अजून खाली ढकलत जमेल तेवढा माझा सोट्या बाहेर काढला आणि मी डोळे उघडून बेडवर बसलो. तेवढ्यात मला समोर किशोरी उभी दिसली. मी शॉक होण्याचे नाटक करत पटकन बेडवर उभा राहिलो. उभा राहिल्याने माझा सोट्या अजून जास्त बाहेर आला आणि किशोरीची नजर त्याच्याकडे गेली. मी पटकन माझे आतली पॅन्ट वर ओढले आणि किशोरीला सॉरी सॉरी बोलायला लागलो. किशोरी जोरात हसायला लागली आणि म्हणाली, किती गाढ झोपेत होते तुम्ही? मी तिला विचारलं, तू मध्ये कसं काय आली आणि केव्हा आलीस, मला उठवले का नाही? त्यावर किशोरी म्हणाली, मी रूममध्ये आले आणि तुम्ही लगेच उठले माझ्या पायाच्या आवाजाने. मला किशोरीचा खोट बोलला कळून चुकलं होतं, कारण की ती बराच वेळ माझ्या बाहेर आलेल्या सोट्याकडे बघून मजा घेत होती. नेहमीप्रमाणे मी आतली पॅन्टवर तसाच उभा राहून बराच वेळ आणि त्यासोबत गप्पा मारत बसलो आणि नंतर कपडे घालून शॉपला चालल्या गेलो.
नंतर 2 दिवस गावाला गेल्यामुळे मी गोडाऊनला आलो नाही. त्या दिवशी मी गोडाऊनला आलो. त्या दिवशी मी मोकळा बाथरूममध्ये गेलो आणि नेहमीप्रमाणे किशोरी मला लपून माझा सोट्या बघायला लागली. मी घरात येऊन आतली पॅन्ट घातली आणि जेवायला बसणार तेवढ्यात मला किशोरीच्या पावलांचा आवाज खाली येताना आला आणि तिने दाराची कडी वाजवली. मी तसाच चड्डीवर होतो. किशोरी आत आली आणि मला म्हणाली, पुढील भाग